रायगड जिल्हाधिकारी आपण त्यांच्याबद्दल सर काय म्हणून काय अपेक्षा पद्धतीने रेस्क्यू करण्यात आली? सर एक मिनिट या घटनेमध्ये काही प्रवासी बचाव करण्यात त्यांनी जे सांगितले की साधारणपणे 4:30च्या दरम्यान त्यांची बोट गेट ऑफ इंडियावरून एलिफंटा केजला जाताना निघाली असता खूप स्पीड मध्ये आणि स्पीड बोट समोर आली आणि ती बोट त्यांच्या बोटीला साईडनं अशी धडक बसली आणि त्या बोटाचे ते छिद्र पडलं आणि छिद्र पडल्यानंतर छिद्र पडून ती स्पीड बोट सुद्धा मध्ये अशी उडाली पाण्यामध्ये आणि छिद्र पडून या बोटमध्ये पाणी शिरायला लागलं. त्यामुळे ही बोट अशी एका साईडला झुकल्या गेली आणि मग पुरुष मंडळी जिकडे साईडनं वरच्या साईडने ते जात होती आणि एका साईडनं पाणी भरत होतं. मग ते भरलेलं पाणी बऱ्याचशा लोकांच्या तोंडात वगैरे जात होतं. आता एक इथे पेशंट आहेत मावशी आजारी, तर त्यांनी सांगितले की त्यांच्या पोटामध्ये डिझेल आणि पाणी दोन्ही गेलं, त्यामुळे त्यांना मळमळ वगैरे होत होतं. पण आता त्यांची तब्येत चांगली आहे. डॉक्टर मी त्यांच्याशी आता बोललो आहे, त्यांचा मुलगा पण आता आलेला आहे. आणि ही घटना घडली आणि या घटना घडतानाच तिथे आपली JNPTची एक बोट होती जी आपली रुटीन फेरीसाठी बोट असते ती त्यांच्या ते लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ बचाव कार्य चालू केलं आणि बचाव कार्य चालू करून त्यांनी साधारणपणे 56 जिवंत लोकांना तिथून बचाव करून इकडे आणला आणि एक मुलगा जो की तिथेच त्या इन्सिडेंटमध्येच मृत्यू पावला त्याला पण आणलेला आहे. त्याची डेड बॉडी आपल्याकडे आहे. असे 56 जिवंत माणसाची सुटका करण्यासाठी JNPTने खूप मोठी मोलाची अशी कामगिरी केलेली आहे आणि इथे आणल्यानंतर त्यांची व्यवस्थित दवाखान्यामध्ये शुश्रूषा, प्रथमोपचार, त्यांना कोणाला जेवण, चहा, बिस्किट सगळी त्यांनी व्यवस्था केली आणि त्या सर्व सुखरूप पोहोचलेल्या 56 प्रवाशांनी JNPTने केलेल्या कामकाजाबद्दल खूप चांगले उद्गार काढले आणि खरोखर JNPTने खूप महत्वाचं काम केलेले असे मी मानतो. आता या घटनेमध्ये दुर्दैव म्हणजे 2 बालके, एक मुलगा छोटा, एक मुलगी आणि 9 ॲडल्ट म्हणजे त्यात 5 पुरुष आणि 4 महिला ह्या डेथ झाल्याचा आपल्या जिल्ह्यातल्या दवाखान्यात दाखल झालेला आहे. म्हणजे आपलं जे मोऱ्याला देवीचं हॉस्पिटल आहे तर त्या ठिकाणी 10 डेड बॉडी आहेत. एक छोटी मुलगी आहे, 4 महिला आहेत आणि 5 पुरुष आहेत आणि इथे सुद्धा एक छोट्या मुलाची डेड बॉडी आलेली आहे. असे 11 डेथ आपल्या जिल्ह्यामध्ये जे ते रिपोर्ट होऊन आपल्या दवाखान्यात त्याची नोंद झालेली आहे. आता त्याची पुढची काही जी लिगल प्रक्रिया असेल तर ती लिगल प्रक्रिया पुढची ती केली जाईल. तर त्यानंतर मग त्या जे मयत व्यक्ती आहेत त्यांच्या वारसांना, त्यांच्या कुटुंबियांना जी काही शासकीय मदत देय असेल तर ती नियमाप्रमाणे शासनाच्या मार्फत दिली जाईल. आपल्या जिल्ह्याची जी नोंद झालेली आहे तर ते आता 11 आहे. ह्या जे काही 80च्या वर तिथे बोटीत लोक होते त्यापैकी बरेचसे लोक जे काही त्यांची तब्येत खराब आहे किंवा काही मयत पण मला वाटते मुंबईच्या पण इतर हॉस्पिटलमध्ये झालेले आहेत. त्याच्याबद्दलचा तपशील माझ्याकडे नाही. रायगड जिल्ह्यात जेवढे दाखल झालेत आपल्या 2 दवाखान्यात, JNPTचा दवाखाना आणि मोराचा दवाखाना, तर तिथे एकूण 11 मयत आहेत. सर याच्यामध्ये ही बोट ज्यांनी स्पीड बोटिंग धडकवली ती बोट नौदलाची होती कुणाची होती? आता ती बोट जे प्रवासी सांगतात त्यांचं असं म्हणणं आहे की ती नौदलाची होती, पण त्याच्याबद्दलची सगळी खात्री केली जाईल. खात्री केल्याच्या नंतर त्याच्याबद्दल आपल्याला बोलता येईल की नेमकी कशाची होती बोट आणि तेवढ्या स्पीडने ती बोट का जात होती, तर त्याच्याबद्दलचा आपल्याला तपास केल्यानंतर आपल्याला माहिती मिळून जाईल. सर एकूण किती जण उपचार घेत आहेत सध्या? आपण आता आपल्याकडे 56 लोक उपचार घेत होते. 56 पैकी 55 लोक एकदम चांगले आहेत, तर ते सगळे आता मोकळे. त्यांना त्यांच्या बऱ्याच लोकांना आता घरी आपण पाठवतोय, त्यांच्या सोयीच्या ठिकाणी पाठवतोय आणि आता फक्त एक महिला भगिनी आहेत तर ते सध्या उपचार त्यांचे घेणं चालू आहे, जी की त्यांच्या पोटामध्ये डिझेल आणि पाणी मिश्रित केलेलं आहे. त्यांना थोडं खोकला वगैरे होता, पण तो पण आता खोकला त्यांचा बंद झालेला आहे. त्यांनी थोडंसं जेवण पण केलेलं आहे, मी त्यांना बोललो स्वतः आता, आणि त्यांची तब्येत आता चांगली आहे. तर नागरिक घाबरलेले त्यांना काय आव्हान द्याल प्रवासी? बोटीमध्ये प्रवास करताना आपण खूप स्वतःची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा केव्हा ज्याला कोणाला बोटीत बसायचे त्यांनी आपलं लाईफ गार्ड आणि लाईफ जॅकेट घालूनच बसलं पाहिजे. आता या सुद्धा इन्सिडेंट्स मध्ये लाईफ गार्ड लोक घालून बसलेले नव्हते. मग असा इन्सिडेंट घडत आहे असं कळल्यावर मग त्या लोकांनी लाईफ गार्ड घेतली. लाईफ गार्ड घेण्यासाठी मग ते बरीचशी गर्दी झाली, तिथे गर्दी झाली आणि ओढाताण पण झाली लाईफ गार्ड घेताना, असं मला एकदा सांगत होते. म्हणून ज्याला कोणाला बोटीने प्रवास करायचा आहे त्यांनी लाईफ गार्ड घातलं पाहिजे आणि बोटीने प्रवास करताना जे बोट चालक आहेत त्याने सुद्धा काही आवश्यक त्या
सूचना दिल्या पाहिजे. जसं आपण विमानात बसल्यानंतर सूचना दिली जाते त्या पद्धतीनं बोटीत प्रवास करण्याला सुद्धा प्रवासी बोटीमध्ये काही नवखे असतात, नवीन असतात पर्यटक लोक, तर त्यांना माहीत नसतंय. तर मग त्यांना मिनिमम सूचना दिल्या पाहिजे की तुम्ही जॅकेट, लाईफ जॅकेट घातलं पाहिजे किंवा अजून काय आपण काळजी घेतली पाहिजे ह्या सूचना दिल्या पाहिजे. आणि बोट चालकांनी सुद्धा पर्याप्त स्वरूपामध्ये लाईफ जॅकेट बोटीवरती ठेवले पाहिजेत. आणि कुणाचाही जीव जाणार नाही त्यांनी सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे आणि स्वतः प्रवास करणाऱ्यांनी सुद्धा ती काळजी घेतली पाहिजे. या अँगलने चौकशी होणार असं लाभ जॅकेट आता ते बोटीला परवानगी आणि ते सगळं ऑपरेशन मेरीटाईम बोर्ड करत आहे. मग आता ते मेरीटाईम बोर्डाला आम्ही ह्या इन्सिडेंट बद्दल आम्ही लिहूया, त्यांना विनंती करूया की घटना कशी घडली आणि आपण काय केलं पाहिजे. तसं त्यांनी इथून पुढे परवानगी देताना त्याच्या त्या अटी घातल्या पाहिजेत किंवा त्यांच्या बोटी चालू असताना त्यांनी ती पाहिलं पाहिजे की ही सगळ्या सतर्कता ते पाळतात किंवा नाही पाळतात. यासाठी कसं आहे की लोक जीव महत्वाचा आहे. असं आहे, फॅमिलीचं खूप मोठं नुकसान होते आणि ती फॅमिली सगळी उद्ध्वस्त होते. करता माणूस किंवा कुणी जरी घरात वाढलं तर त्यामुळे प्रत्येकाचं लाईफ हे प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या कुटुंबासाठी आणि आपल्या देशासाठी पण महत्वाचं आहे. त्याच्यामुळे सर्वतोपरी प्रत्येकाने आपल्या परीने, बोट ऑपरेटरनी, प्रशासनाने, सगळ्याच जणांनी असे इन्सिडेंट घडणार नाही, जीविताने होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. गेट ऑफ इंडियावरून तिकीट घेतली. आम्ही 8 जण होतो आमची फॅमिली मधले आणि 8 जण असल्यावरती आमची 3 वाजताची तिकीट होती, सॉरी ट्रेन बोट होती. तर आम्ही 3 वाजता बसलेलो तर 40-50 मिनिट आम्ही बोटीमध्येच होतो. त्यानंतर मग एक व्हाईट कलरची बोट आली आणि ती खूप फास्ट आलेली आणि आमच्या बोटीला जाऊन भिडल्यानंतर आम्हाला धक्का बसला तर आम्ही पडलो तिथल्या तिथेच बोटमध्ये. आम्हाला असं वाटलं नॉर्मल आहे आणि मग आम्ही बघितलं तर त्या बोटीमधले लोक आहे ना, एक आमच्या बोटवर पडलेला तो 90% गेलेला आणि एक तिथेच लटकला त्या बोटला, म्हणजे त्या बोटमधला 90% तो पण गेला. आणि आम्ही थोड्या वेळ आमची बोट छान म्हणजे चांगली चालत होती. 5 मिनिट झाले मग आम्हाला ओरडायला लागली की यार म्हणजे जॅकेट पेन. तर माझा भाऊ माझ्या साईडलाच होता तर त्याने जॅकेट काढले, सगळ्यांना दिले घाला करून. ज्यांच्यापर्यंत पोहोचले त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांनी घातले आणि आम्ही पण घातले. मग तशी थोड्या वेळाने बोट अशी अर्धी बुडत अशी आडवी पडली. तर मग काही लोक त्या बोटीखाली फसले आणि काही लोक वाहत चालले गेले. प्रेग्नेंट वगैरे होते आणि बच्चे लोक पण होते, पण वाहत गेलेले. आणि आमच्याकडे छोटा बाळ होता आणि माझी सासूबाई आणि मी, माझी आई, माझे भाऊ हे प्रोग्राम करीता आलेले होते. तर मी बोलली चला आम्हाला फिरायला घेऊन गेलेलो, एलिफंटाला जायचं. तर असा प्रकार घडलेला. तुम्ही जेव्हा सगळे प्रवासी होते ऍक्सिडेंट झाला त्याच्या आधी कोणी जॅकेट नाही, असं आम्हाला आयडिया नव्हती ना काही होणार. त्यानंतर आम्हाला जे तो प्रकार घडला ना दुसऱ्या बोटचा, त्यानंतर पण आम्हाला असं वाटलं की ठीक आहे, म्हणजे आमची बोट चालूच होती. त्यानंतर मग त्यांनी हात वरती गेले कोणी ड्रायव्हर पण, आणि मग आम्हाला बोलले की जॅकेट पेना. मग म्हणजे आम्हाला डाऊट आलेला की आम्ही बुडणार आहे. आम्हाला विश्वासच नव्हता की आम्ही वाचणार आहे. ते जॅकेटमुळे आम्ही थोडं सेफ राहिलो. ज्यांचे जॅकेट फ्लो मुळे उडाले ते बुडाले सगळे. आणि आम्ही थोडे नाही का स्वतःला वाचवत त्या बोटीला धरून माझे बाबा सगळे बच्चूला एका हातावरती असं पकडलं माझ्या भावाने वगैरे. आणि मग आम्ही हेल्प करून दुसऱ्या बोटी होत्या आजूबाजूला त्यांना आवाज देत होतो, त्यांनी इग्नोर करत होते. काही तुम्ही कुठून आले होते, किती लोक? आम्ही कुर्ल्यावरून निघालेलो इथे गेट ऑफ इंडिया एलिफंटाला जायला. मी इथेच राहते कुर्ल्याला. माझी फॅमिलीला प्रोग्राम करता बोलवला होता ना, त्यासाठी मी बोलली चला आता आहे सुट्टी तर जाऊया. तर हा प्रकार घडला. तुम्ही जेव्हा पाण्यात बुडाला तेव्हा रेस्क्यू कशा पद्धतीचं करण्यात आलं तुम्हाला? मग त्यानंतर आम्हाला अर्धा तास आम्ही असेच ओरडत राहिलो, अर्धा-पाऊण तास असेच ओरडत राहिलो. काही लोक तर बुडूनच गेले पण आम्ही पकडूनच होतो. आणि मग फटाफट 2 ते 3 बोट आले आम्हाला घ्यायला आणि ज्यांना जसं वाचवता आलं त्या लोकांनी खूप हेल्प केली. खोटं नाही, खूप हेल्प केली आणि आम्हाला वाचवण्यात आलं. माझे
माझे 2 भाऊ आणि माझी आई दुसऱ्या हॉस्पिटलला आहे. आम्ही 5 जण इकडे आहे. त्यांची थोडी कंडिशन डाऊन झालेली. त्यांच्या तोंडामध्ये रॉकेल वगैरे गेलेलं त्या पाण्यामध्ये, त्यामुळे त्यांची वीक झालेली कंडिशन. लहान मुलगा सुद्धा तुमच्यासोबत होता. लहान मुलगा हा छोटा बाळ होता. त्याला कसं काय? त्याला तो आधी फसल्यानंतर तो फसलेला आधी. मग आम्ही ओरडलो की शार्विल माझ्या त्याचं नाव शार्विल आहे. बोलली याला वाचवा कसंही करून. आपण गेलो तर झालं, पण त्याला कसं तरी कोणाच्या तरी हाताला लागवा, म्हणजे त्या बोटवाल्यांच्या हाताला. मग बोट गुडलक ते आमचं ते बोट आली आमच्याकडे, आमच्या जवळ आली. तरी आम्ही खूप प्रयत्न करून चढलेलो आणि बाळाला त्या तिथले होते ना जो आम्हाला वाचवण्याकरता आलेले त्यांच्या हातात दिली. किती वर्षाचा बाळ आहे? 14 महिन्याचा. आणि एक म्हणजे 7 वर्षाचा मुलगा आमच्या समोरच डेथ झाली त्याची. जे त्याला काढलेला आम्ही दुसऱ्या बोट मध्ये घेतलेला, पण त्याच्या पूर्ण त्याचा बॅग मध्ये नव्हती, लाईफ जॅकेट नव्हतं, त्यामुळे त्याचा जीव नाही वाचू शकला. पण 2 फॉरेनर होते ना, त्यांनी 7 ते 8 जणांना वाचवले. ते दोघं कपल होते ना, म्हणजे ते स्वतःचा जीवाची काही पर्वा न करता ते एक कोणत्याला दोघं जे सगळ्यांना वाचवायची कोशिश करत होते. आणि ते स्वतःही चांगले आहेत. गेले ते लोक आतापर्यंत इथेच होते, आणि जे वाचले ते पण जे आतापर्यंत होते इथे गेले. तुमचा बाळ 14 महिन्याचा आहे. त्या सगळ्या सिच्युएशन मध्ये कसं पकडलं, कसं पाण्यापासून माझ्या भावाला मी ओरडली की शार्विलला घे आधी. त्याने खांद्यावर घेतलं आणि एक हात त्या बोटला लावला. इथे बाळ होता आणि त्याने एक हात बोटला लावला आणि त्याला वाचवलं. आणि मग तिथून बोट आली. बरं झालं ते. आम्ही जर 5 मिनिट 10 मिनिटच्या नंतर बोट आली असती तर आम्ही खाली उडालो असतो. ते लक आमचं की बोट आम्हाला वाचवायला आली. वैशाली अडकली. प्रवाशांना या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं उपचारांती. किती जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे? प्रकृतीबद्दल काय अपडेट? JNPT टाउनशिप हॉस्पिटल या ठिकाणी आज दुपारी बोट दुर्घटनेमधील एकूण 28 इसम घेऊन आले होते. त्यापैकी एक 7 ते 8 वर्षाचा मुलगा मयत झालेला होता आणि 27 प्रवासी हे जिवंत होते. त्यांना या ठिकाणी उपचार करून त्यांना पूर्ण जेवण, औषध, पाणी सर्व देऊन नंतर 2 बसेसने त्यांच्या ऐच्छिक स्थळी मुंबईमध्ये रवाना केलेले आहेत. 42 लोक असे रवाना केलेत आणि 5 लोक या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक डेड बॉडी जे मोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेव्हीचे जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी 2 डेड बॉडी निष्पन्न झाल्याने हे तिकडे 5 लोक गेलेले आहेत आणि उर्वरित लोक या ठिकाणून आपापल्या सोयीनुसार रवाना झालेले आहे. असे 57 लोक इथून गेलेले आहेत. आता त्यातील एक महिला थोडंसं उपचार घेऊन ती आता कुर्ला इथे जात आहे त्यांच्या नातेवाईकांकडे. सर, एका लहान मुलाचं डेड बॉडी इथे म्हणजे या अपघातात तो डेथ झालेला आहे. त्याची ओळख पटली आहे का? हा, त्याचे नातेवाईक येत आहेत. त्याची ओळख जवळपास पटलेली आहे, पण तो पूर्ण नाव अजून आता तपासात निष्पन्न होईल. तर त्याबाबत त्याच्या नातेवाईकांना आम्ही आता उरण येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये बोलवलेले आहे. सर, नवी मुंबईमध्ये एकूण आपल्या रेकॉर्डमध्ये साधारणपणे अजून किती जण मयत घोषित झालेले आहेत? या ठिकाणी जे नेव्हीचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी 10 इसमांच्या डेड बॉडी आल्या होत्या आणि एक डेड बॉडी JNPT हॉस्पिटलला आली होती. अशा एकूण 11. मयतमध्ये महिला, लहान मुलांचं कसं सांगा? हा, लहान मुलं पण आहे, महिला आहे आणि पुरुष पण आहेत. सर, अपघातग्रस्त प्रवाशांमध्ये काही परदेशी नागरिकांचा देखील समावेश? 2 परदेशी नागरिक इथे JNPT हॉस्पिटलला आले होते. ते चांगले आहेत. उपचार घेऊन ते इथून गेलेले आहेत. सर, यामध्ये काही पर्यटनासाठी आले होते, काही स्थानिक यांच्याबद्दल काही माहिती आहे? ते डिटेल माहिती घेण्याचं काम चालू आहे.